राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई न्यूज। आज संपूर्ण हिंदुस्थानाचं आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिन म्हणून सगळीकडे साजरा होतोय। मी आपले महाराष्ट्राचे संकटमोचक मंत्री श्री गिरीश भाऊ महाजन यांच्या वतीनं, भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्याच्या वतीनं तमाम शिवप्रेमींना या राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देतो। खरं तर स्वराज्याची निर्मिती व्हावी ही श्रींची इच्छा असं म्हणून सवंगड्यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, त्यांनी याच दिवशी छत्रपती त्यांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला होता। त्याचा उत्साह संपूर्ण देशात सगळीकडे होतोय आणि खरं तर गिरीशभाऊंच्या दूरदृष्टिकोनातून जामनेरमध्ये हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसला, इथे पूर्णकोटी म्हणजे राजदरबारच इथे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा भरवला असल्यामुळे हा पहिलंच वर्ष आपल्या जामनेरकरांसाठी आहे की त्या उत्साह आपण मोठ्या इच्छेने साजरा करतोय। सगळेच मंडळी शिवप्रेमी इथे आज उपस्थित, मी सारांना खूप खूप शुभेच्छा देतो। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळाचा दिनाचा आपण उत्सव आज या ठिकाणी मनवतो आहोत। खरं तर आज आपल्याला सगळ्यांना प्रेरकदायी असा हा सोहळा मी या ठिकाणी सर्वप्रथमतः आपल्या महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री, आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व माननीय गिरीश भाऊंच्या वतीनं आणि आपल्या जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा सौ साधनाताईंच्या वतीनं आणि उपस्थित सगळ्यांच्याच वतीनं या ठिकाणी साऱ्या शिवप्रेमींना खूप खूप शुभेच्छा देतो। खरं तर चंदू अण्णांनी सांगितलं त्याप्रमाणे संपूर्ण भारतभर, संपूर्ण हिंदुस्थानामध्ये आपल्या या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा आनंद सोहळा मनवला जातो आहे। खरं तर हा सोहळा आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे। हा सोहळ्याचा इतिहास जर आपण बघितला तर हा इतिहास हा शौर्याचा इतिहास आहे, पराक्रमाचा इतिहास आहे, समर्पणाचा इतिहास आहे, त्यागाचा आहे, बलिदानाचा आहे। खरं तर 300-400 वर्षापूर्वी राजमाता जिजाऊंनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांकडून करून घेतलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्याच 12 बुलतेदार, सगळ्याच जाती धर्माच्या साऱ्या समाज घटकांना सोबत घेऊन या ठिकाणी स्वराज्याची स्थापना केली आणि तो आजचा दिवस। खरं तर आम्हा सगळ्यांना हा प्रेरणादायी दिवस। आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व माननीय गिरीश भाऊ यांच्याकडे जर बघितलं तर गिरीश भाऊंचं सुद्धा जो काही कार्य आहे सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आनंद निर्माणाच्या संदर्भातला आणि जनसेवा करण्याचा, तो देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार डोळ्यासमोर ठेवून ते काम करत आहेत आणि किती ताकदीने यशस्वी झाले आहेत हे आपल्याला दिसतं आहे। आपल्या देशाचं लढतं नेतृत्व नरेंद्रजी मोदी साहेब हे देखील या देशाला बलशाली करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार डोळ्यासमोर ठेवून काम करत आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील म्हटलं होतं की मला या देशाचं संविधान लिहिणं सोपं गेलं ते छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार डोळ्यासमोर ठेवून। आणि म्हणून असा हा सोहळा खरं तर सर्वांसाठी प्रेरणादायी, दिशादर्शक असा हा सोहळा आपण या ठिकाणी मनवतो। हे खरोखर आहे आमच्यासाठी आनंदाची बाब आहे की महाराष्ट्रात कुठंही नाही असा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक
आज या ठिकाणी आहे आणि पहिल्यांदा अण्णांनी सांगितलं त्याप्रमाणे पहिल्यांदा आपण हा आनंद सोहळा या ठिकाणी मनवतो आहे. पुनश्च मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण सर्वजण जाणताच आजच्या 351 वर्ष अगोदर आजचा हा जो सुवर्णदिन उगवला आहे, यामध्ये आजच्या दिवशीच 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला आणि आज आपल्याला सुवर्णक्षण दिसतो आहे. हा त्यांच्याच कृपेने, त्यांच्याच आशीर्वादाने आपण सर्वजण अनुभवतो आहे. आपण संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राचे हे आराध्य दैवत, संपूर्ण भारताचं हे आराध्य दैवत त्यांचा राज्याभिषेक सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पाडत आहे आणि सर्वजण हा क्षण हा याची डोळा आपण अनुभवतो आहे. आपण बघतात आमचे जामनेरचे लाडकं नेतृत्व श्री गिरीशभाऊ महाजन यांच्या आशीर्वादाने सर्व कार्यकर्ते इथं उत्साहाने हा सोहळा पार पाडत आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीनं सर्व जनतेला या सोहळ्यानिमित्त शुभेच्छा देतो.